नमस्कार. कल्पक विद्यार्थी समूह, मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड, इंग्रजी विभाग शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कन्नड जिल्हा औरंगाबाद, इंग्रजी विभाग के महाविद्यालय मानवत जिल्हा परभणी व हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर जिल्हा नांदेड यांचा संयुक्त उपक्रम म्हणजे अभिरुची यूट्यूब चॅनल. चित्रपट कलेकडे पाहण्याची, तो अधिक संवेदनशीलतेने समजून घेण्याची, विद्यार्थ्यांमधील समज विकसित व्हावी, जगातील उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची आवड वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेला उपक्रम म्हणजे अभिरुची संवाद. अभिरुची संवादाच्या या 6व्या भागात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपल्या सोबत संवाद साधणारे मान्यवर आहेत विवेक कुलकर्णी, लातूर. विवेक कुलकर्णी यांचा जन्म लातूरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. बालवाडी ते अगदी BA पर्यंतचं शिक्षण अनुक्रमे सदानंद विद्यालय, केशवराज विद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, सरस्वती संगीत महाविद्यालय व राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणी पूर्ण झाले. BA करण्यापूर्वी ते BCom व BSc मध्ये एकूण 5 वर्षे नापास होते. त्यानंतर त्यांनी BA करून इंग्रजी विषयात पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून MA हे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपण अतिशय जाणीवपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे की शिक्षणाच्या बाबतीमधला समृद्ध अनुभव आयुष्यात पुढे त्यांना कामाला आलेला आहे. सेटनेटची तयारी सुरू असतानाच त्यांनी आयुष सॉफ्टवेअर कंपनीत कंटेंट रायटरचं काम केलं. नापास झालेल्या अनुभवावर आधारित लातूर पॅटर्न ही कादंबरी अक्षरमानव प्रकाशन पुणे यांच्यातर्फे प्रकाशित केली. एका पिढीची कहाणी असणाऱ्या या कादंबरीत समकालीन शिक्षण व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो याचं वास्तववादी पद्धतीनं चित्रण केलेलं आहे. यानंतर त्यांची पुढची कादंबरी अनरुबिक ही अतिशय महत्वाची कादंबरी, पण त्यातील परखड लेखन शैलीमुळे तिला प्रकाशकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कादंबरीत 1984 ते 2011 असा 27 वर्षांचा काळ आला आहे. कादंबरीची नायिका हर्षा पाटील हिचा जन्म इंदिरा गांधींच्या हत्येच्या दिवशी होतो. तेथून ते थेट 2011 सालच्या अण्णा हजारेंच्या आंदोलनापर्यंतचा तिचा प्रवास यामध्ये आलेला आहे. ही मराठीतील अतिशय महत्वाची पण दुर्दैवाने दुर्लक्षित ठरलेली कादंबरी आहे. माधवराव एकंबीकर ही कादंबरी इंजिनिअरिंगला नापास झालेल्या मुलाला आपल्या आजोबांवर कादंबरी लिहायची आहे यावर आहे. यासाठी तो माहिती गोळा करतो. माहिती जशी मिळत जाते तशी कादंबरी लिहिण्याचे त्याचे मनोधैर्य कमी होत जाते. तो यावर मात करून कादंबरी लिहितो का नाही ते कादंबरी वाचल्यानंतरच कळेल. लातूर पॅटर्न, अनरुबिक व माधवराव एकंबीकर या तिन्ही कादंबऱ्या आता Amazon किंडलवर ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणावर वाचल्या देखील जात आहेत. याच दरम्यान त्यांनी पटकथा लिहायला सुरुवात केली. लिहिण्यापूर्वी सुप्रसिद्ध ऑस्कर विजेते पटकथाकार एरॉन सोर्किन यांच्या पटकथा वाचून त्यांनी पटकथा लेखनाचा रियाज करायला सुरुवात केली. लातूर पॅटर्नवर आधारित पटकथा त्यांनी लिहून काढली आहे. तसेच स्मार्टफोन या लघुपटाची पटकथा त्यांनी लिहिली आहे. या लघुपटाला विविध लघुपट व चित्रपट महोत्सवात स्थान मिळाले आहे. तसेच अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या सिएटल येथील लघुपट महोत्सवात उत्कृष्ट पटकथेचे नामांकन देखील मिळालेले आहे. सोबतच त्यांनी फेसबुकवरील मूव्ही रिव्ह्यूज बाय फ्रेंड्स या सिनेविषयक ग्रुपवर सिनेमाची समीक्षा करायला सुरुवात केली. तसेच लातूरमधील दैनिक मराठवाडा नेता व मुंबईतील दैनिक मी मराठी लाईव्ह या वर्तमानपत्रात हिंदी सिनेमा समीक्षक म्हणून लेखन केले आहे. तर अक्षरनामा व बहुविध या वेब पोर्टलसाठी त्यांनी सिनेमा समीक्षा केलेली आहे. वास्तव रूपवाणी या चित्रपट विषयक नियतकालिकात व दिवाळी अंकातून ते मोकळेपणाने लिहित असतात. चित्रपटाबद्दल, चित्रपटाच्या वेगवेगळ्या अंगांबद्दल लिहून चित्रपट विषयक समज कशी विकसित होईल यासाठी जणू त्यांनी आपले लेखन समर्पित करायचे ठरवलेले आहे. सध्या
ते फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणून काम करतात. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण, जीवन, सिनेमा आणि लेखन या सगळ्या बाबतीमध्ये अनुभवाची समृद्धी असलेले हे मान्यवर आज आपल्याशी काय गप्पा मारणार आहेत याबद्दल आपण सगळेच उत्सुक आहोत. त्यांच्या आजच्या संवादातून सिनेमाबद्दलची आपली समज वाढत जाईल, सिनेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी अधिक निकोप होत जाईल याची आम्हाला खात्री आहे. आपण त्यांच्या संवादाचे हार्दिक स्वागत करूया. यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्यातर्फे अभिरुची संवाद मध्ये मी विवेक कुलकर्णी आपलं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे सिनेमा कसा बघावा. अर्थात सिनेमा कसा बघावा हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण सिनेमा आपण नेहमीच बघत असतो. म्हणजे थोडंसं विनोदाने म्हणायचं तर सिनेमा डोळ्यांनी बघायला पाहिजे. आता डोळ्यांनी बघायला पाहिजे म्हणजे कसं बघायला पाहिजे, म्हणजे पडद्यावरच्या कुठल्या गोष्टी बघायला हव्यात, कुठल्या गोष्टी बघायला नको आहेत. तर या सगळ्याचा विचार आपण आता ह्या आताच्या चर्चेमध्ये करणार आहोत. तर सिनेमा कसा पाहावा, आता मी म्हणल्यासारखं तो डोळ्यांनी पाहावा. पण डोळ्यांनी पाहणं आणि सिनेमाची नजर असणं यामध्ये खूप मूलभूत फरक आहे. तो फरक कसा आहे तर बाबा, सिनेमा कुठलाही बघताना आपण जनरली काय बघतो, सिनेमामध्ये खूप चांगली कथा आहे, कथेमध्ये एक हिरो आहे, एक हिरोईन आहे, त्या हिरोईनला पकडणारा एखादा विलन आहे, मग हिरो त्या हिरोईनला सोडवण्यासाठी कसा जातो, हे सर्व आपण बघत असतो. आणि आपण हे लहानपणापासून बघत आलोय. आपल्या आसपास सिनेमा हा असतोच कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये. पण तरीही सिनेमाची नजर म्हणजे काय, सिनेमा कसा बघावा याबद्दल आपण कधी विचार केलाय का? कुठल्या अर्थाने विचार केलाय? म्हणजे की बाबा सिनेमातल्या कुठल्या भागाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, सिनेमातल्या कथेकडे लक्ष द्यायला पाहिजे, संवादाकडे लक्ष द्यायला पाहिजे, सिनेमामध्ये एखादा प्रसंग, एखादा सीन कसा तयार झालाय आणि तो काय पद्धतीने आपल्याला प्रभावित करतो याचा कधी आपण विचार केलाय का? तर या सर्व गोष्टी असल्या तरी मग यातून आपल्याला काय कळतं की बाबा सिनेमा आपल्याला सिनेमा समजतो असं आपल्याला वाटतं का? जर सिनेमा समजतो असं वाटत असेल तर मग आपण नेमकं त्यासाठी काय करतो, सिनेमा पाहण्यासाठी काय करतो? म्हणजे सिनेमा बघणे, थिएटरला जाणे, म्हणजे उदाहरण द्यायचं तर तानाजी सारखा आत्ताचा एक सिनेमा आपण बघितला. आपण थिएटरला गेलो, अजय देवगणचं काम बघितलं, सैफ अली खानचं काम बघितलं. मग यामध्ये नेमकं झालंय काय, म्हणजे सिनेमा आपण किती बघितला, त्याच्यामधला दिग्दर्शक ओम रावचं काय काम होतं, त्यामध्ये काजोल सारखी एक मोठी ज्येष्ठ अभिनेत्री काय करत होती, किंवा हे सोडून सिनेमामधले VFX कसे होते, सिनेमाची पटकथा कशी होती, सिनेमाचे संवाद कसे होते, एका प्रसंगामधून दुसऱ्या प्रसंगामध्ये जाताना दिग्दर्शकाने कुठल्या गोष्टीचा वापर केला, सिनेमातले ऍक्शन सीन्स कशा होत्या. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सिनेमा पाहण्याचा एक प्राथमिक स्वरूप आहे असं म्हणूयात आपण. म्हणजे मी आता हे मुद्दाम तुम्हाला एक व्यावसायिक सिनेमाचं उदाहरण दिलं. त्याचं हे कारण की बाबा आपल्याला हे कळण्यासाठी की बाबा सिनेमा जरी आपण बघायला गेलो आणि आपण नेहमी म्हणत असतो यार लय भारी सिनेमा होता. लय भारी सिनेमा म्हणजे काय असतो, म्हणजे भारी काय असतं सिनेमामध्ये, म्हणजे लय भारी नावाचा सिनेमा भारी असतो की सिनेमा खूप लय भारी असतो, ह्याचा अर्थ काय? मग या संदर्भामध्ये मी थोडंसं आता तुम्हाला काही गोष्टीचे असे काय म्हणूयात, काही हिंट्स देणार आहे, काही पॉइंट्स देणार आहे, किंवा असं म्हणता येईल काही टिप्स देणार आहे. आपण टिप्सच म्हणूयात, टिप्स जरा जास्त थोडंसं फ्रेंडली वाटेल आपल्याला. तर या काही टिप्स मी अशा देईन आणि त्यांचं थोडंसं मी तुम्हाला थोडक्यामध्ये काही स्पष्टीकरण देईन की बाबा नेमका आपण सिनेमा बघायचा म्हणजे काय करायचं. ठीक आहे, करायची सुरुवात. ओके, मी आता काय करतो, मी एक पॉइंट वाचतो आणि त्या पॉइंटच्या अनुषंगाने तुम्हाला काही गोष्टींचं स्पष्टीकरण देतो. मग तो पॉइंट वाचल्यानंतर तुम्हाला सांगता येईल की बाबा ते काय आहे नेमकं. ठीक आहे, सिनेमा कसा बघायचा यातला सर्वात मोठा मुद्दा आहे तो गोष्ट म्हणून पाहायचा. कुठल्याही सिनेमाची एक गोष्ट असते, कुठल्याही राहू दे, जगातला कुठल्याही पद्धतीचा सिनेमा राहू दे, कलात्मक राहू दे, व्यावसायिक राहू दे, प्रायोगिक राहू दे, काही असू दे, त्याला कथा असते. कथा म्हणजे रूढार्थानं कथा नाही की बाबा एक कोणीतरी हिरो असतो, मग त्याला काहीतरी त्याच्या आयुष्यात घडतं आणि मग त्याचा एक शेवट होतो. ही कथा नाही. कथा म्हणजे काय, सिनेमाच्या त्या काळामध्ये म्हणजे सुरुवात झाली आणि शेवट झाला ह्याच्यामध्ये जे घडतं तो कथेचा भाग असतो. कधी कधी एखाद्या खुनाची कथा असते, कधी कधी सलग चालणाऱ्या एखाद्या निबंधासारखी कथा असते. कथा हे त्याचं ढोबळ स्वरूप झालं. त्या स्वरूपामध्ये खूप गोष्टी घडत असतात. म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तर फॅन्ड्री हा सिनेमा आहे. फॅन्ड्रीमध्ये कथा कुणाची आहे तर फॅन्ड्रीमध्ये जबा नावाच्या एका मुलाची कथा आहे जो शाळेत जातो.
शाळेमध्ये त्याला एक शालू नावाची मुलगी आवडते आणि त्याच्या अनुषंगाने कथा घडत जाते. मग कथेमध्ये टप्पे येत राहतात. पण आपण जेव्हा पहिल्यांदा फॅन्ड्री बघतो तर फॅन्ड्रीमध्ये आपल्याला काय दिसतं की बाबा एक मुलगा आहे, तो शाळेत जातोय, त्याला एक काळी चिमणीचं आकर्षण आहे, त्याचा एक मित्र आहे आणि त्यांच्यासोबत मग बाकीच्या बऱ्याच गोष्टी घडत असतात. मग नंतर ते शेवटाकडे असं दिसून येते की त्यांना त्यांच्या आयुष्यात जगण्यासाठी डुक्कर पकडण्याचा एक प्रसंग दाखवलेला आहे. मग हा कथेचा भाग झाला. मग जेव्हा आपण एखादा असा सिनेमा बघतो, फॅन्ड्री म्हणा, तानाजी म्हणा किंवा आताचा सैराट म्हणा, तर सुरुवातीला आपण काय बघणार त्यामध्ये, तर आपण गोष्ट बघणार की कथा काय आहे. आता गोष्ट म्हणजे काय, तर बाबा जब्या एक शाळेत जाणारा मुलगा आहे, त्याला एक शालू नावाची मुलगी आवडते आणि त्याला त्याच्या घरच्यांसोबत कामं करावं लागतात. म्हणजे त्याचे घरचे त्याचे आई वडील मजूर म्हणून काम करत असतात आणि मग त्याला सुद्धा त्या पद्धतीने काम करावं लागतं. मग ही झाली कथा, एक सर्वसामान्य कथा. मग हे पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे की सिनेमात कथा दाखवली जाते, गोष्ट सांगितली जाते. कुठलाही सिनेमा असा ह्याच पद्धतीने तुम्ही बघायला हवा. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे कथा, पटकथा, कथेची रचना बघायची. कथेत पात्रे असतात, नायक, खलनायक, नायिका असते, ते काय बोलतात, त्याचा कथानकाशी कसे संबंध आहे हे लक्ष देऊन बघायचं. कदाचित दिग्दर्शकाने काही गोष्टी अशा पद्धतीने दाखवलेल्या असतात की त्याचा संदर्भ शेवटाकडे लागू शकतो. उदाहरणार्थ सस्पेन्स सिनेमा किंवा एखाद्या सिनेमामध्ये खून झालेला असतो, मग तो खून कसा शोधून काढतात हा एक भाग असतो. मग हा भाग बघताना आपण काय करायला हवं की बाबा सुरुवात कशी झाली, खून कसा झाला आणि मग त्या अनुषंगाने काय काय दाखवलंय कथेमध्ये, ह्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. उदाहरण म्हणून मी तुम्हाला दृश्यम सिनेमा सांगेन, अजय देवगणचा दृश्यम सिनेमा. त्या सिनेमामध्ये या गोष्टी खूप छान पद्धतीने दाखवल्या की काय पद्धतीने त्याच्या आयुष्यामध्ये घटना घडते, त्याच्या मुलीसोबत काय घडते आणि जेव्हा एका प्रेताचा हे केला जातो, माफ करा, एका प्रेताचा शोध घेतला जातो, तर तो शोध घेताना ती लोक काय करतात या गोष्टी टप्प्याटप्प्यानं आपण बघू शकतो. मग त्यामध्ये अजय देवगण आहे, अजय देवगणचं कुटुंब आहे, त्यातले पोलीस आहेत, तब्बू सारखी एक मोठी व्यक्तिरेखा आहे जिला त्या संदर्भामध्ये खूप असतं. तर आपण जेव्हा असा सिनेमा बघतो तेव्हा त्यातली कथा, पटकथा, संवाद, म्हणजे कथा काय आहे तर अजय देवगणच्या कुटुंबाची कथा आहे, पटकथा काय तर त्यातल्या वेगवेगळ्या घटना आहेत वेगळ्या पद्धतीने, म्हणजे छोटे पात्र येतात, त्यांचे संवाद येतात. म्हणजे एक प्रसंग असा आहे की अजय देवगण एका बसमधून प्रवास करत असतो, तर त्या प्रवासामध्ये एक कंडक्टर येतो. मग तो कंडक्टर ह्या त्या पटकथेतला भाग झाला, एक पात्र झालं. मग तो पात्र त्याच्याशी कसा बोलतो हे आपण बघायला पाहिजे. मग हे बघताना आपण लक्ष द्यायला पाहिजे की बाबा तो एक मुख्य आपला जो अजय देवगण नायक आहे त्या नायकासाठी मदत करणारा तो एक पात्र म्हणून आलेला आहे कथेमध्ये. मग त्यांचे संवाद कसे असतात, तर हे संवाद बघणं आणि या संवादातून आपल्याला काय माहिती कळते याचा विचार करणं. माहिती म्हणजे कशी असते, नुसते संवाद नसतात की सर्वात फेमस संवाद सांगायचं तर शोले मधले कितने आदमी थे. आता कितने आदमी थे जेव्हा असं गब्बर सिंग म्हणतो तर त्याला काय अपेक्षित आहे की बाबा किती लोक होती जी कालियाला त्रास देत होती, तर त्यावेळेस तो हा प्रश्न विचारतो. मग तेव्हा कळतं की बाबा 2 आदमी थे. मग 2 कोण थे, तर एक अमिताभ होता आणि एक धर्मेंद्र होता, म्हणजे जयवीर होते. ठीक आहे. मग ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला संवादातून कळते. मग एक प्रश्न विचारला की त्याच्यातून आपल्याला कळत जाते की बाबा नेमकं पुढे काय आहे. मग आपल्याला लक्षात येतं की बाबा शोलेमध्ये जय वीरू हे गब्बर सिंगला त्रास देणारे 2 महत्वाचे पात्र आहेत. मग ही जी माहिती आहे ती कधी कळती, जेव्हा आपण संवादाकडे लक्ष देतो. मग कथेमध्ये पटकथा येते, पटकथेमध्ये संवाद येतात. मग त्या संवादातून ह्या सगळ्यांचं एक स्वरूप तयार होतं. मग हे करत असताना आपण हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा पटकथा आणि संवाद याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यातलाच एक मुद्दा आता बोललो तो म्हणजे सस्पेन्स सिनेमा. सस्पेन्स सिनेमा म्हणजे नावावरून लक्षात असेल की त्यात काहीतरी सस्पेन्स असतं किंवा त्यामध्ये एखादा खून झालेला असतो किंवा अजून एखादी कुठली तरी घटना घडलेली असते आणि त्या घटनेच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात. कधी पोलीस तपास असतो, कधी गुप्तहेर असतो, कधी स्वतः नायक असतो जो त्यातले वेगवेगळे प्रकार शोधत असतो आणि मग त्याला त्या जो कोणी खून करणारा माणूस आहे त्याच्यापर्यंत जायचं असतं. मग अशा वेळेस काय करते की आपल्याला कथेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला अशी माहिती दिली जाते, त्या माहितीद्वारे आपल्याला त्या गोष्टी कळत जातात. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे, मी 2-3 मुद्दे सलग सांगतो आणि मग त्याचं स्पष्टीकरण देतो.
सादरीकरण आणि भूमिकेला दिलेला न्याय पाहावा, बारकावे अभ्यासण्यासाठी पाहावा, लाईट, कॅमेरा, साऊंड लक्षात घ्यावे. ठीक आहे. आता याच्यामधला पहिला मुद्दा, सादरीकरण, भूमिकेला दिलेला न्याय पाहावा. सादरीकरण म्हणजे काय, ज्याला प्रेझेंटेशन म्हणूया, तर ते कशा पद्धतीने केलेलं आहे. आपण जेव्हा आता सैराट सारखा सिनेमा आहे, तर सैराट मधलं सादरीकरण कसं आहे, एक कॉलेज वयीन युवक आहे, एक युवती आहे, त्यांच्यामध्ये थोडंसं प्रेम कथा होती आणि मग ते पळून जातात. मग पळून कशाला जातात, कशा पद्धतीने जातात, ते दिग्दर्शक काय पद्धतीने ते काम करतो, म्हणजे तो टप्प्याटप्प्याने आपल्याला कसं दाखवत होते. तर हे जे सादरीकरण आहे, तर ते सादरीकरणाकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे. भूमिकेला दिलेला न्याय, भूमिकेला दिलेला न्याय म्हणजे त्याच्यात जी भूमिका घालून दिलेली आहे कुठल्याही, म्हणजे अभिनयातली भूमिका असेल किंवा एक दिग्दर्शकानं काहीतरी मुद्दा मांडला असेल, तर त्याला न्याय दिलाय का. मग सैराटचं उदाहरण दिलं तर सैराटमध्ये प्रेमकथा आहे, पण नुसत्या प्रेमकथेला महत्व आहे का, तर प्रेमकथेच्या अनुषंगाने अजून बऱ्याच गोष्टींना महत्व आहे, ज्याच्यामुळं ती कथा पूर्णपणे सादर केली जाते. आताच आपण सादरीकरण व भूमिकेला न्याय याविषयी माहिती घेतली. आता पुढचा मुद्दा आहे बारकावे अभ्यासण्यासाठी पाहावा. मी आता थोडक्यामध्ये बारकावे कसे अभ्यासले जातात त्याविषयी पण बोललो आहे. तिसरा मुद्दा आहे लाईट, कॅमेरा व साऊंड लक्षात घ्यावे. लाईट, कॅमेरा आणि साऊंड म्हणजे काय, ज्याच्यातून सिनेमा तयार होतो. म्हणजे सिनेमा दोन पातळीवर तयार होतो, दोन पातळीवर तयार होतो. एक म्हणजे पटकथा लिहिताना, आणि दुसरे म्हणजे चित्रीकरण झाल्यानंतर, आणि संकलन म्हणजे एडिटिंग करताना. ठीक आहे. तर चित्रीकरणाच्या वेळेस लाईट्स, कॅमेरा, साऊंड याचा वापर केला जातो. कॅमेरा म्हणजे कॅमेरा असतो, फिल्म कॅमेरा असतो, त्यानुसार चित्रीकरण केलं जातं, सीन सिक्वेन्सेस शूट केले जातात, ऍक्शन सीन घेतले जातात. लाईटचा खूप महत्वाचा वापर असतो. लाईटचा वापर कसा केला जातो, किंवा अंधारा रात्र आहे, किंवा दिवसाची उजेड आहे, किंवा एखादी खोली आहे की जिथे आपल्याला कमी लाईट मध्ये पण एखादा महत्वाचा प्रसंग घ्यायचा आहे किंवा एखादा सीन घ्यायचा आहे, तर अशा वेळेस लाईट्सचा वापर कसा केला याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे. मग कुठलाही सिनेमा का असू दे, सिनेमा कलात्मक असू दे, सिनेमा व्यावसायिक असू दे, दिग्दर्शक लाईट्सचा कसा वापर करतात. म्हणजे एखाद्या पात्रावर फोकस करायचा असेल तर लाईटचा कशा पद्धतीने फोकस केला जातो, त्यातून त्यांना काय अभिप्रेत असतं, की कशा पद्धतीनं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर गुरुदत्त, ज्येष्ठ दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या कागज की फूल मध्ये व्ही के मूर्ती सिनेमॅटोग्राफरनी याचा लाईटचा कसा वापर केला ते सिनेमामध्ये बघायला पाहिजे. ते अतिशय अप्रतिम उदाहरण आहे भारतीय सिनेमांमधलं, किंवा तो म्हणून नाही, आजच्या काळातला कुठलाही सिनेमा ज्या सिनेमामध्ये लाईट्सचा वापर खूप छान पद्धतीने करू शकतात, तर असे कुठले सिनेमे आहेत ते आवर्जून बघायला पाहिजेत. आणि त्यामध्ये कशा पद्धतीने लाईटचा वापर केलाय, म्हणजे नॅचरल लाईटचा वापर केलाय, एखाद्या स्टुडिओ शूट मध्ये केलेला आहे त्याच्यामधला लाईटचा वापर केलेला आहे, कोणत्या अनुषंगाने केलेला आहे, कुठल्या प्रसंगासाठी केलेला आहे. म्हणजे तो प्रसंग भावूक आहे, एखादा मारामारीचा प्रसंग आहे, एखादा खूप असं ज्याला चेस म्हणतात किंवा पाठलाग आहे, अशा पद्धतीनं आहे. मग अशा पद्धतीनं लाईट्सचा वापर कसा केलेला आहे याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्यासोबतच कॅमेरा म्हणजे काय, तर कॅमेरा हा असा भाग की ज्याच्यातून आपल्याला सगळं चित्रण केलेलं आपल्याला दिसू शकतं. म्हणजे संवाद आपल्याला अभिनय करताना दिसतो, त्यांचे जेस्चर दिसतात, त्याच्यानंतर ते काय कपडे घालतात दिसतात, हे आपण कॅमेऱ्यामध्ये बघतो. पण कॅमेऱ्याचा वापर कसा केला जातो, काही वेळेस आपण बघतो की फक्त आपल्याला हिरोचा इतका चेहरा दिसत असतो. मग ते दाखवण्याचं कारण काय, कॅमेऱ्यामध्ये ते कसं बघितलेलं आहे, क्लोजअप घेतलेला आहे, एक्स्ट्रीम क्लोजअप घेतलेला आहे, किंवा खूप लांबून असा शॉट घेतलाय की आपल्याला तो हिरो असेल किंवा तो एखादं पात्र असेल ते आपल्याला छोटं दिसत असेल. मग कॅमेरा अशा वेळेस कसा वापरलेला आहे, एखाद्या वेळेस झूम केला जातो. झूम म्हणजे पटकन एखादी गोष्ट मोठी होताना दिसते आपल्याला डोळ्यांसमोर, मग तो झूम कसा केला जातो. मग हे जे कॅमेऱ्याचे टेक्निक्स आहेत, तर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे कॅमेरा सिनेमा बघताना. एक माफ करा. त्यानंतर पुढचा भाग येतो साऊंडचा. साऊंड म्हणजे कोणते साऊंड, तर नुसते संवादाचे साऊंड नाही. एखादा साऊंड कसा असतो विशिष्ट पद्धतीचा, म्हणजे सकाळचा प्रसंग आहे, म्हणजे एखादा नायक म्हणून किंवा एखादा स्त्री आहे ती सकाळी उठली आहे. पूर्वीच्या मराठी सिनेमांमध्ये नायिका अशा तुळशी वृंदावनाच्या भोवती फिरत गाणं म्हणायच्या, तर त्यावेळेस पहाटेचं दाखवलं जायचं. तर अशा वेळेस पहाटे दाखवलं त्यावेळेस मग आवाज कशाचा यायचा, तर पक्ष्यांचा आवाज यायचा. पक्ष्यांचे आवाज चित्रीकरणाच्या वेळेस शूट
होत नसतात, कारण ते खूप अवघड असतं. त्यावेळेस पक्षी आवाज करतील असं आपण सांगू शकत नाही. मग त्यावेळेस दिग्दर्शक काय करतात की पक्ष्यांचा आवाज हा नंतर संकलनामध्ये वापरला जातो. मग तो कसा वापरला की त्यावेळेस नेमकं त्याच पक्षाचा आवाज कसा आला, दुसऱ्या इतर पक्ष्यांचा का नाही. म्हणजे घुबड हा पक्षी कधी आवाज करतो, तर तो रात्रीच्या वेळेस, तो पहाटे करत नाही. मग पहाटेच्या अशा वेळेस तो पहाटेला कोणते आवाज करतात, तर तेच आवाज वापरले जातात. मग असं जे साऊंडचं काम आहे, म्हणजे हे फक्त मी एक उदाहरण म्हणून दिलं. अशी साऊंडची खूप असतात. म्हणजे त्या सिनेमानुसार साऊंडचा भाग वेगळा असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही सस्पेन्स सिनेमा बघता किंवा तुम्ही एखादी ऍक्शन सिनेमा बघता, एखादा फॅमिली ड्रामा बघता, अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी साऊंडचा वापर वेगळा असतो. किंवा एक विशिष्ट असा काळ दाखवलाय की हिरोला स्वप्न पडलंय आणि त्या स्वप्नामध्ये त्याच्या अंगावर काहीतरी गोष्ट येते किंवा ते एखादी गोष्ट त्याला खूप अशी सररियल वाटते. तर सररियल वाटत असताना तर त्या मानसिकतेचा, त्याच्या मनोवस्थेचा तो भाग वापरताना साऊंडचा वापर केला जातो. मग उदाहरणच द्यायचं तर रमण राघव 2.0 ह्या सिनेमामध्ये अनुराग कश्यपनी नवाजुद्दीनच्या पात्रासाठी खूप छान साऊंड वापरलाय. त्याच्याकडे एक लोखंडी रॉड असतो, तर तो रॉड काय करत असतो की तो असा घेऊन फिरत असतो. तर त्या रॉडचा आवाज तो कसा जमिनीवर आपण जेव्हा त्याला असं हे करून फिरवतो, तर तो जो साऊंड आहे तो साऊंड खूप छान पद्धतीनं सिनेमामध्ये बघता येतो. आणि याच्यावरून नवाजुद्दीनच्या पात्रामध्ये जी एक सर्वसामान्य किंवा एक लोकांबद्दलची जी हिंसेची भावना आहे, ती भावना कशी बाहेर येते ह्याचा खूप छान वापर तिथं केलेला आहे. मी फक्त एक उदाहरण दिलं आजच्या काळातलं. असं आपण प्रत्येक सिनेमात बघू शकतो की कुठल्या पद्धतीनं साऊंडचा वापर केलेला आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा आहे हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा जो नेहमीच मांडत असतो, तो म्हणजे सिनेमा पहिल्यांदा आपण बघितल्यानंतर आपल्याला समजलाय असं शक्यतो होत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तर होत नाही. असं नाही की पहिल्या व्ह्यूइंग मध्ये सिनेमा मला समजून गेला असं होत नाही. बऱ्याचदा खूप होतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ख्रिस्तोफर नोलन हा जो हॉलिवूडचा डिरेक्टर आहे, त्याची फिल्म इन्सेप्शन नावाची फिल्म आहे. ती फिल्म मी दोनदा बघितली. दोनदा का बघितली तर मला पहिल्यांदा ती कळलीच नाही की नेमकं त्या सिनेमात आहे काय, कथानक कसं चाललंय, त्याच्यामध्ये स्वप्नांचा भाग दाखवला. हा स्वप्नांचा भाग कसा दाखवलेला आहे. म्हणजे एकीकडे वास्तववादी पद्धतीनं खूप सीन असे दाखवले जातात आणि दुसरीकडे ते स्वप्नात आहे असं म्हटलं जातं. मग हे कळण्यासाठी मला परत एकदा तो सिनेमा बघावा लागला. मग त्यावेळेस मला बऱ्याच गोष्टी कळल्या थोड्याफार प्रमाणामध्ये. त्यामुळे हा एक मुद्दा असा आहे सिनेमा बघताना की बऱ्याचदा सिनेमा आपण बघून जातो. म्हणजे पॉप्युलर उदाहरण द्यायचं झालं तर रोहित शेट्टीचा सिनेमा. रोहित शेट्टीचा सिनेमा हा पहिल्यांदा बघितला की तुम्हाला समजून जातो. एखादा गोलमाल आहे, एखादा सिंगम आहे, ते लक्षात येते की बाबा कथानक काय आहे, कशासाठी आहे. पण असे काही सिनेमे असतात की जे परत 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 बघायला लागतात. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर डेव्हिड लिंच नावाचा एक हॉलिवूडचा डिरेक्टर आहे, त्याची सिनेमा आहे मलहॉलंड ड्राईव्ह नावाचा. हा सिनेमा बऱ्याचदा असं होतं की पहिल्यांदा बघताना लक्षात येत नाही, दुसऱ्यांदा बघताना लक्षात येत नाही, कदाचित तिसऱ्यांदा बघताना आपण समजू शकतो की काहीतरी चालू आहे. हे काहीतरी चालू असणं म्हणजे त्यात कथा चालू आहे, काहीतरी पटकथेचा भाग आहे, एखादं पात्र येत आहे, अजून कुठलं तरी पात्र नवीनच येत आहे, त्यातल्या हिरोईनला काहीतरी वेगळं सापडतंय. मग अशा पद्धतीनं तर ही जी सिनेमे असतात, आपण असं म्हणूया थोडंसं कलात्मक सिनेमे असतात, हे व्यावसायिक पेक्षा वेगळे. या सिनेमांमध्ये दिग्दर्शक काही विशिष्ट पद्धतीनं प्रतिमांचा वापर करतो. या प्रतिमा विशिष्ट पद्धतीने येतात, कथानक विशिष्ट पद्धतीने येतं. मग ते जर आपल्याला कळवून घ्यायचं असेल तर हा सिनेमा परत परत बघणं हा एक खूप मोठा उपाय आहे. कारण कुठला सिनेमा असा नाही, खास करून जागतिक किंवा कलात्मक सिनेमे जे असतात, हे सिनेमा पहिल्या बैठकीत आपल्याला बघायला आणि ते कळले आपल्याला असं म्हणणं थोडं काय म्हणतात त्याला एक्झॅजरेशन होईल किंवा अतिशयोक्ती होईल असं म्हणता येईल. कारण हे सिनेमे बघण्यासाठी थोडंसं आपल्याला विचार करावा लागतो, प्रतिमांचा विचार करावा लागतो. सिनेमामध्ये कथा, पटकथा काय पद्धतीने वापरली आहे किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन पडद्यावर ज्या एक खूप मोठ्या प्रतिमा तयार झाल्या, त्या प्रतिमा काय पद्धतीनं सांगताय, त्या प्रतिमांचा अर्थ काय आहे हे कळण्यासाठी तो सिनेमा परत परत बघणं हे गरजेचं आहे. खास करून कलात्मक सिनेमामध्ये तर हे नितांत गरजेचं आहे. आताच आपण सिनेमा परत परत बघणे ह्याविषयी बोललो. म्हणजे मलहॉलंड ड्राईव्ह नावाच्या एका चांगल्या सिनेमाचा उल्लेख केला, तर त्यामध्ये तो सिनेमा परत परत बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की नेमकं दिग्दर्शकाला काय सांगायचं आहे. तर हा एक मुद्दा असतो जेव्हा तुम्ही सिनेमा बघत असता. म्हणजे सिनेमा बघताना हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे की जर सिनेमा नाही समजला असेल तर तो परत परत बघणे गरजेचे आहे. ठीक आहे, आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया.
हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो मी नेहमी बोलत असतो. तो मी आधी वाचून दाखवतो आणि मग थोडक्यात त्याबद्दल बोलतो. सिनेमा बघताना आपल्या जगण्यातल्या गोष्टींची सरमिसळ कथानकाशी करू नये. आस्वादाला मर्यादा पडतात. सिनेमात पडद्यावरील गोष्टी आपण बघत असलेल्या वास्तवाशी मिळत्या जुळत्या वाटत असल्या तरी त्या कथानकाला आकार देण्यासाठी वापरलेल्या असतात. उदाहरणार्थ, ऐतिहासिक व्यक्तिरेखा किंवा घटनांवरील सिनेमे बघताना आपण एक गोष्ट बघतोय हे लक्षात ठेवावे. सिनेमात जे दाखवलंय जसंच्या तसं त्या व्यक्तिरेखेसोबत घडलंय असं मानू नये. कथानक मांडण्यासाठी पटकथाकार दिग्दर्शकाने कथेत स्वातंत्र्य घेऊन काल्पनिकतेला अंतर्भूत करून कथानक मांडलेले असते. याचे भान सुटू न देता सिनेमाचा आस्वाद घ्यावा. हा मुद्दा मी मुद्दाम यामध्ये लिहिलाय. त्याचं हे कारण आहे की आपल्या इथं मागच्या काही वर्षांपासून ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आधारित सिनेमे येतात आणि सर्वसामान्य प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की सिनेमात जे दाखवलंय ते प्रत्यक्ष त्या व्यक्तीसोबत घडलेलं आहे, किंवा असं म्हणूयात की त्या व्यक्तीच्या घडलेल्या घटनेचं ते ड्रॅमॅटायझेशन आहे किंवा फक्त चित्रीकरण केलेलं आहे. हे लक्षात घ्या, आपण सिनेमा बघतोय. सिनेमामध्ये जरी इतिहासातल्या व्यक्तिरेखा असल्या तरी इतिहास जसाच्या तसा घेता येत नाही. इतिहासाचा काळ कधी पण असू शकतो. 500 वर्षाचा असतो, 1000 वर्षांचा असतो. त्यावेळेस काय होतं, काय पद्धतीने लोक जगत होती हे आपल्याला माहित नाही. आज आपण त्याची कल्पना करू शकतो किंवा जे काही इतिहासाचे पुरावे आहेत, दस्तावेज आहेत, बखरी आहेत, यावर आधारित एक कथानक रचलं जातं. म्हणजे थोडक्यात आता उदाहरण द्यायचं झालं तर तानाजी सिनेमा आहे, पानिपत सिनेमा आहे, केसरी नावाचा अक्षय कुमारचा सिनेमा आहे. हे ऐतिहासिक सिनेमे आहेत. तर हे जरी सिनेमे ऐतिहासिक असले तरी हे कथानकाला योग्य करण्यासाठी किंवा कथानकाला आकार देण्यासाठी त्यांनी कथेमध्ये बऱ्याच गोष्टीचा अंतर्भाव केलेला असतो. मग त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा सुटून जाऊ शकतात किंवा त्या काळाशी मिळत्या जुळत्या नसतात, काहीतरी असू शकतं. पण मुख्य मुद्दा असा आहे अशा सिनेमे बघताना की हा सिनेमा आहे, एक गोष्ट सांगतोय, त्या गोष्टीमध्ये हे घडतंय. हा जो मी पहिला मुद्दा सांगितला त्या मुद्द्याशीच निगडीत आहे. त्याच्यामुळं सिनेमा हा इतिहासाचंच काहीतरी सादरीकरण आहे असा विचार बिलकुल करू नये. हे मी नेहमी सांगत आलोय आणि हे पण तुम्ही लक्षात ठेवावं असं मला वाटतं. ठीक आहे. या पुढचा अजून सुद्धा असाच एक महत्वाचा मुद्दा आहे. तो असा आहे, सिनेमा बघूनच आपलं मत ठरवावं. सिनेमा बघण्यापूर्वी परीक्षण, समीक्षा, फेसबुक पोस्ट शक्यतो वाचणे टाळावे. समीक्षकाचं मत अभ्यासावर आधारित असतं, ते आवडणार नाही अशी शक्यता असू शकते. सिनेमा बघितल्यावरच आपलं मत आणि समीक्षकाचं मत ताळून बघावं. त्यामुळे शक्यतो सिनेमा बघूनच मत नोंदवावं. हे का म्हणतोय, कारण कधी कधी सिनेमामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्याच्याबद्दल आपल्याला पटकन काहीतरी मत द्यायचंय किंवा पटकन काहीतरी सांगायचे अशी एक उर्मी तयार होती. सिनेमा बघताना आपण भारावून गेलेलो असतो. म्हणजे उदाहरण द्यायचं तर सैराट आहे किंवा अंधाधुन नावाचा सिनेमा आला होता 2 वर्षापूर्वी आयुष्मान खुरानाचा. त्यामध्ये खूप गोष्टी अशा झाल्या की त्यातला एक मुख्य मुद्दा असा होता की आयुष्मान खुरानाचं जे पात्र आहे ते आंधळ पात्र आहे. मग तो खरंच आंधळा आहे का यावर खूप चर्चा झाल्या, खूप जणांची मतं आली. त्यातल्या शेवटावर चर्चा झाली. त्यातल्या शेवटावर तर इतकी चर्चा झाली की आता सध्या फेसबुक आणि सोशल मीडियावर तीच चर्चा आहे की नेमकं शेवट कसा आहे, काय म्हणून केलेलं आहे शेवट. तर एक लक्षात घ्या, सिनेमातलं हे मत प्रदर्शन करणं हे बरोबर आहे. पण बऱ्याचदा असं होतं की सिनेमाचं मत मांडण्याच्या घाईमध्ये आपण खूप गोष्टी सोडून देतो. म्हणजे कुठल्या गोष्टी सोडतो, कथा सोडतो, पटकथा सोडतो. पटकथेतले बारकावे आता जे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतो ते सोडतो, जे त्या सिनेमामध्ये बऱ्याचशा येऊ शकतात. म्हणजे मी आता तत्पूर्वी माफ करा, आपण आता याचा विषय घेतला, अंधाधुनचा विषय घेतला किंवा असे दुसरे सिनेमे जसं सैराट सिनेमा आहे. सैराट सिनेमाच्या आशयावर खूप गोष्टींचे वाद झालेले. म्हणजे त्याचा सामाजिक आशय असेल, त्यावर केलेलं भाष्य असेल, सर्व सध्याच्या समकालीन महाराष्ट्रातल्या वातावरणाबद्दल. तर या सगळ्यांबद्दल बऱ्यांची मतं आहेत. पण किती जणांनी ही मतं तडकाफडकी मांडलेली आहेत की बाबा या मतांना खरंच काही महत्व आहे का. म्हणजे मी काही जण सैराटचे असे काही प्रेक्षक बघितले ज्यांनी सिनेमा बघितला नाही, ट्रेलर व्यवस्थित बघितला नाही. अशा लोकांनी सैराटवर खूप बोललेलं मी बघितलंय. का बघायची, असं का करतो आपण, याचा कधी विचार केला. सैराट सारखा विषय, भले त्याच्यात खूप गोष्टी आवडतात आपल्याला, गाणी आवडतात, त्याच्यानंतर त्यातल्या रिंकू राजगुरू किंवा आकाश ठोसरचं काम आवडतं, अजून बऱ्याच गोष्टी आवडू शकतात. पण एवढं असूनही बऱ्याच जणांनी सिनेमा न बघता स्वतःची मतं मांडलेली आहेत
किंवा सैराट खूपच खराब आहे, सैराट खूपच ग्रेट आहे, अशा पद्धतीचे हे शक्यतो सिनेमा बघताना टाळावं. त्याचं कारण काय आहे? बऱ्याचदा असं होतं, जो सिनेमा आपण बघायला गेलेलो किंवा खूप ऐकले, सैराट सारख्या सिनेमाबद्दल खूप ऐकले म्हणून आपण जातो बघायला, पण आपल्याला मग बऱ्याचशा गोष्टी नाही आवडत. म्हणजे आपल्याला विषय आवडत नाही, आपल्याला सादरीकरण आवडत नाही, आपल्याला गाणी आवडत नाही, असू शकतं. पण ते दुसऱ्याच्या मतावर राहू नये असं माझं म्हणणं आहे. बऱ्याचदा असं होतं की खूप गोष्टी तुम्हाला आवडून जातात. एखादं गाणं आवडू शकतं, एखादा सीन आवडू शकतो, एखादा आशय आवडू शकतो, एखादी व्यक्तिरेखा अशी आहे जी तुम्हाला वाटते की ही माझ्यासारखी व्यक्तिरेखा आहे. मग हे कळण्यासाठी किंवा हे उमजण्यासाठी आधी तुम्ही सिनेमा बघणं गरजेचं आहे. सिनेमा तुम्ही कसाही बघा, कुठल्याही स्वरूपात बघा, थिएटरमध्ये बघा, घरी बघा, कुठेही बघा. तुम्हाला जर वाटतंय की बाबा तुम्हाला सिनेमा समजून घ्यायचा आहे, तर एक लक्षात घ्या, सिनेमा जोपर्यंत तुम्ही बघणार नाही तोपर्यंत तुमचं मत नोंदवू नका. समोरचा माणूस खूप सांगेल, खूप छान सिनेमा होता, त्यात दिग्दर्शकानं असं केलंय, त्यात असं केलंय, अभिनय असा होतो, सादरीकरण असं होतं, सिनेमॅटोग्राफी खूप भारी होती, गाणे छान होते, बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं होतं, हे सगळं मान्य आहे. हे त्याचं मत झालं, हे त्याला आवडणाऱ्या गोष्टी झाल्या. तुम्हाला हे आवडू शकताल का? शक्यता कमी आहे. कदाचित हे नाही आवडणार, दुसरे एखादे मुद्दा आवडू शकतो. तर शक्यतो सिनेमा बघूनच स्वतःचं मत मांडावं. यामुळे होतं काय, सिनेमा पूर्ण बघण्यात येतो. सिनेमामध्ये ते काय दाखवलंय, कशासाठी दाखवलंय, ते त्याची खरंच गरज होती का, मग त्यावेळेस तुम्ही मत मांडू शकता की तुम्हाला काय हवंय. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे, सिनेमात नेमकं काय असतं ते सांगतो मी. सिनेमा हा एकाच वेळी बऱ्याच गोष्टींचा संगम असतो. कथा, पटकथा, दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, साऊंड डिझाईन, संकलन, छायांकन, अभिनय किंवा इतर गोष्टी. त्यामुळे सिनेमा बघतेवेळी या सर्व गोष्टींकडे लक्ष जाणीवपूर्वक बघणं गरजेचं आहे. एखाद्या सिनेमात पार्श्वसंगीत खूप छान असतं. पहिल्यांदा बघताना जाणवत नसेल तर परत एकदा बघावं. यावेळी बघताना फक्त पार्श्वसंगीताकडे लक्ष द्यावं. एखादा सीन उठावदार होण्यासाठी त्याचा वापर कसा केला असेल हे लक्षात येईल. त्याच वेळी हा प्रसंग उठावदार होण्यासाठी छायांकनकार विशिष्ट कॅमेरा अँगल्सचा वापर करतो, दिग्दर्शक क्लोजअप, झूम किंवा तत्सम शॉट्सचा वापर करतो, त्याकडे पण लक्ष द्यावे. हे काय म्हणतोय, सिनेमा ऍज अ होल म्हणतात. होल म्हणजे संपूर्ण भाग. सिनेमा म्हणजे फक्त तुकड्या तुकड्यात नसतो. म्हणजे मला हा सीन खूप आवडला म्हणजे खूप छान होता, सलमानची ही बॉडी मला खूप आवडली असं नाही. सलमानची बॉडी जरी खूप छान असली तरी शेवटी ती कथानकामध्ये आलेली आहे, पात्रासाठी आलेली आहे. म्हणजे दबंग सिनेमामध्ये तो इन्स्पेक्टर आहे, मग इन्स्पेक्टरच्या अनुषंगाने त्याची बॉडी आलेली आहे. त्याला सिक्स पॅक असतील किंवा अजून कसं किंवा असं असू शकेल की एखादा मध्यमवर्गीय माणूस आहे, त्याची कथानक असू शकेल, मग त्याच्यानुसार आलेला असेल. सिनेमा मी आता ज्या गोष्टी सांगितलं ह्या सगळ्यांचा एक मेळ असतो किंवा आपण असं म्हणूयात भेळ असतो. ह्या भेळेमध्ये सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही भेळेतलं चुरमुरे काढून टाकले तुम्हाला खाता येणार नाही. भेळेतला मसाला काढला तर चुरमुऱ्याला चव येणार नाही. तर ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे सिनेमा असतो. जोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला सिनेमा समजला आहे असं होऊ शकत नाही. कारण सिनेमातल्या कथेला ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केलेला असतो. चांगली सिनेमॅटोग्राफी असते, बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं असतं, साऊंड डिझायनिंग छान असतं, अभिनय चांगला केलेला असतो, संवाद उत्तम असतात, पटकथा चांगली रचलेली असते. ह्या सगळ्यांचं मिश्रण करून तो सिनेमा बनवला जातो. त्यामुळं सिनेमा बघताना ह्या सगळ्या गोष्टी येणं नितांत गरजेचं आहे. आणि हे व्यावसायिक सिनेमा म्हणून नाही, कुठल्याही सिनेमाला हे लागू आहे. मी आताच थोड्या वेळापूर्वी नोलनचा सिनेमा सांगितला. नोलनचा कुठलाही सिनेमा बघा, द डार्क नाईट बघा, मेमेंटो बघा, असे कुठलेही ते व्यावसायिक सिनेमे आहेत पण त्यांच्यामध्ये कलात्मकता आहे. किंवा आपल्या इथे सैराट आहे, फॅन्ड्री आहे, किंवा त्या आधीचा कट्यार काळजात घुसली आहे. सचिन कुंडलकरांचे सिनेमे बघा. सचिन कुंडलकरांचे सिनेमे खूप साधे सोपे असतात. पुण्यातल्या कुठल्या तरी एका व्यक्तिरेखांवर आधारित असतात. म्हणजे आताच गुलाबजाम नावाचा सिनेमा आला होता, त्यामध्ये आगरकर नावाच्या एका स्त्रीची व्यक्तिरेखा होती. मग ती कोण आहे, कशी आहे, कशासाठी आहे, तिचं कसं विश्व आहे. मग ह्या सगळ्या करण्यासाठी आपल्याला ह्या मी आता जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांचा तुम्हाला वापर करावा लागेल. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की बाबा कुंडलकरांना काय सांगायचंय, कुंडलकरांना मुद्दा काय मांडायचा आहे. म्हणजे आगरकर ह्या स्त्रीचं सांगायचं आहे, पुण्यातलं कथानक सांगायचं आहे, किंवा गुलाबजाम हा जो एक पदार्थ आहे त्या पदार्थावर बोलायचं आहे, कोणत्या अनुषंगानं जाणार आहे. मग त्यासाठी त्यांनी कसा कसा वापर केला, ह्याच्या आधी आपण लाईट, कॅमेरा, साऊंड असा एक मुद्दा वापरला होता. मग तो कसा वापरला सिनेमामध्ये त्यांनी, किंवा त्यामध्ये त्यांनी समजा पार्श्वसंगीत वापरलं असेल, गाणी वापरली असतील तर ती गाणी कशी वापरली.
तर सिनेमा बघताना कधी पण हाच मुद्दा बघायला पाहिजे. म्हणजे एक मोठं उदाहरण सांगतो तुम्हाला. सत्यजित रे यांचा पाथरे पांचाली बघा, किंवा त्यांचा चारुलता बघा, किंवा अजून त्यांचे कुठलाही एक सिनेमा बघा. सत्यजित रे काय पद्धतीने कथानक सांगतात ह्याच्याकडे भयंकर लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे पाथरे पांचालीमध्ये एका गरीब कुटुंबातल्या कुटुंबाची कथा आहे. मग त्या गरीब कुटुंबामध्ये काय काय घडतं ह्याचं अतिशय साधं सोपं चित्रीकरण आहे. म्हणजे खूप त्यातला एक प्रसंग असा आहे की त्यातल्या मुलीला खूप ताप आलेला असतो पावसात भिजल्यामुळे, आणि रात्री खूप वारं वादळ चालू असतं. तर त्यावेळेस वारा वादळाचा जो इफेक्ट तयार केलाय त्या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेस हा सिनेमा तयार केला त्यावेळेस तो कसा केला, काय केला, ते करण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असेल, त्यावेळेस त्यांना जे काही उपलब्ध साधनं होती त्या साधनांचा कसा वापर केला असेल, आणि मग तो पडद्यावर आपण बघताना खरंच ते खूप प्रभावित झालंय का. तर अशा पद्धतीनं आपण जेव्हा सिनेमा बघतो तर ते कथानकामध्ये ह्या गोष्टी कशा येतात याचा विचार करणं म्हणजेच त्या पूर्ण सिनेमाचा आपण आकलन करतोय किंवा त्याचा आस्वाद घेतोय असं म्हणता येईल. अजून एक मुद्दा जो मला महत्वाचा वाटतो किंवा कुणालाही महत्वाचा आहे, जो गेल्या काही वर्षामध्ये आता मोठ्या विविध प्रकारचे सिनेमे येत असल्यामुळं त्याच्यातल्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांवर लिहिलं जाणार आहे. तो मुद्दा असा आहे, आपण सिनेमा पाहतोय हे विसरू नये. त्यानंतरच त्याचा अर्थ काढताना स्त्रीवादी सिनेमा, दलित अस्मिता असलेला सिनेमा, सामाजिक आशय असलेला सिनेमा, समाजवादी किंवा मार्क्सवादी इत्यादी संकल्पना वापरण्यापूर्वी तो खरंच तसा आहे का याचा विचार करावा. जर शक्य नसेल तर आधी कोणी यावर पुस्तक लेख लिहिले असतील तर ते वाचावेत. हे मी का सांगितला मुद्दा, कारण काय बऱ्याचदा काय होतं की आपण काय करतो, सिनेमा बघितला की आपण भारावून जातो, अरे काहीतरी खूप छान बघितलो, मला खूप आवडलं. पण त्याच्या पाठीमागे खूप अर्थ असतात. म्हणजे सैराट हा सामाजिक आशय असलेला आहे. आपल्या इथल्या समकालीन महाराष्ट्राची जी एक सध्याची स्थिती आहे त्या स्थितीवर करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जातीविषयक जी विषमता आहे त्या विषमतेवर बोललेला आहे, त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. मग हे करताना मग कुठल्या पद्धतीचा हा सिनेमा आहे, हा दलित जाणीवांचा सिनेमा आहे, हा युवक युवतींच्या मनोवस्थेचा सिनेमा आहे का, हा एका समकालीन महाराष्ट्राचा सिनेमा आहे. ह्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना समीक्षकी संकल्पना आहेत ज्या सिनेमाच्या अर्थांवर निगडीत आहेत. म्हणजे आपण सिनेमा सुरुवातीला बघितला की सैराटमध्ये गाणी खूप छान आहेत, गाणी खूप आवडतात, म्हणजेच काय, तो प्रेमकथा आहे. मग प्रेमकथेच्या पलीकडे बरंच काही सांगण्याचा प्रयत्न आहे त्या सिनेमामध्ये. मग हा सिनेमा जेव्हा आपण बघतो तर आपल्याला बऱ्याचदा काय होतं, सिनेमा बघताना या गोष्टी कळत नाहीत. का कळत नाही, कारण थोडासा आपला अभ्यास कमी पडतो. म्हणजे अशा पद्धतीचे सिनेमे ज्याच्यामध्ये सामाजिक आशय खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर असे सिनेमे समजण्यासाठी आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे. आजूबाजूला काय चाललंय, साहित्यात काय चाललंय, आपल्या भारतात काय चाललंय, त्याच्याशी निगडीत काही लेख आलेत का. कारण या सगळ्यांचा जर विचार आपण वाचन करत असू तर आपल्याला सिनेमा समजायला ते पटकन सोपं जातं. म्हणजे जर तुम्ही एखाद्या साहित्यातले एखाद्या कथा तुम्ही वाचली असेल ज्याच्यामध्ये जाती उतरंडीचा उल्लेख केलेला आहे, तर तुम्हाला सैराट सारखा सिनेमा लगेच समजून देईल. का बरं, कारण त्याच्यातल्या कुठल्या तरी पात्राशी, सैराट मधल्या पात्रावर तुम्हाला वाटतं की अरे हा, हे पात्र आपण कुठेतरी बघितलंय आणि मंजुळेला असं दिसलं म्हणून त्याने दाखवलं. पण हे समजण्यासाठी तुमची सर्वात महत्वाचा मुद्दा, जितकं वाचन महत्वाचं आहे तितकं तुम्ही सजग असणं महत्वाचं आहे. तुम्ही विचार करणं महत्वाचं आहे की का दाखवलंय, कशासाठी दाखवलंय, त्याच्यातून कुठली परिस्थिती आहे, आपल्या आजूबाजूला जे वास्तव आहे ते खरंच त्यात आलेलं आहे का. मग ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की तुम्हाला की बाबा सिनेमातला तो अर्थ आपण काढू शकतो. मग त्या अर्थाच्या अनुषंगाने मग जे काही समीक्षकी संकल्पना आहेत त्या आपल्याला वापरता येतील. ठीक आहे. एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि त्यानंतर आपण अजून एक दुसऱ्या मुद्द्याबद्दल सांगतो, पण हे वाचल्यानंतर. कलात्मक सिनेमा बघताना नेहमीची व्यावसायिक सिनेमांना लावता असे तसे निकष लावू नये. सिनेमा समजत असून सुद्धा कदाचित त्यातील आशय किंवा दिग्दर्शकाचा दृष्टिकोन समजणार नाही. त्यासाठी तो काय सांगायचा प्रयत्न करतोय हे बघावे. जमल्यास आपल्या समविचारी मित्रात त्यावर चर्चा करावी. समीक्षकांचे लेख, फेसबुकवरील चर्चा वाचाव्यात, युट्यूब किंवा तत्सम साईटवरील व्हिडिओ बघावेत. हा एक थोडासा असाइनमेंटचा भाग झाला. मी आतापर्यंत जे काही बोललो तर त्यात तुम्ही हे करावं असं मला अपेक्षित आहे. नुसता व्यावसायिक सिनेमा म्हणजे बाहुबली सिनेमात मला खूप काही कळलं पण मला सैराटमध्ये काही कळलं नाही असं न वाटता
तुम्ही सैराट का तसं आहे, कशासाठी तसं आहे, ह्याच्यासाठी निगडीत जे काही आता पण चर्चा झाल्यात, लेख लिहून झालेत, काही पुस्तकं आली असतील तर ते करावे आणि मग ते बघून कलात्मक सिनेमा कसा असतो याचा विचार करावा. कारण सिनेमा पाहताना आपल्याला कुठला सिनेमा कधी आपल्या समोर येईल सांगू शकत नाही. एखादा सिनेमा व्यावसायिक असतो, व्यावसायिकतेमध्ये बरेच कलात्मक गोष्टी अंतर्भूत केलेल्या असतात. प्रत्येक वेळेस त्या कलात्मक आहेत हे कळत नाही आपल्याला. तर अशा वेळेस थोडंसं इतर सिनेमांचे किंवा कलात्मक सिनेमांचे निकष त्या व्यावसायिक सिनेमाला न लावता थोडा शांतपणे विचार करावा की तो काय पद्धतीचा सिनेमा आहे आणि त्यावरच मग आपल्याला कळेल की तो सिनेमा कलात्मक आहे की व्यावसायिक आहे. ठीक आहे. तर एकूण ह्या चर्चेमध्ये मला जे वाटतात ते मुद्दे मी मांडलेले आहेत. या संदर्भामध्ये मी हे काही मुद्दे लिहून काढलेले आहेत. सिनेमा कसा पाहावा आणि त्यासाठी काय गोष्टी कराव्यात तर ते मी PDF स्वरूपात लिहिलेले आहे, जी डिस्क्रिप्शन मध्ये खाली तुम्हाला लिंक मध्ये देण्यात येईल. त्यासोबतच सिनेमाविषयक काही पुस्तके आणि 20 दिग्दर्शकांची लिस्ट, त्याच्यानंतर दिवाळी अंक किंवा सोशल मीडिया कुठं वाचायचा, तर या संदर्भात सुद्धा मी एक PDF बनवले. ती ह्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देण्यात येईल. ती तुम्ही दोन्ही PDF डाउनलोड करून एकदा वाचून घ्यावं आणि जेव्हा तुम्ही सिनेमा पुढे बघणार आहात तर यातल्या किती गोष्टी तुम्ही वापरू शकता याचा विचार करायचा. मला हे अपेक्षित नाही की तुम्ही सरसकट हेच करावं असं अपेक्षित नाहीये, पण तुम्ही निदान यातल्या 1%, 2% तरी गोष्टी कराव्यात ज्याच्यातून तुम्ही सजग सिनेमा प्रेमी व्हाल असं मी म्हणू शकतो. यशवंत महाविद्यालय मराठी विभाग अभिरुची संवाद मध्ये मला विश्वाधार देशमुख यांनी चर्चेसाठी बोलवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.